जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडत असेल तर खरंच हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. रस्ता तर सुंदर आहेच, पण त्याचबरोबर ठिकाणही तेवढं सुंदर आहे. रस्त्याच्या कडेला असलेली नारळाची झाडे बघून कोकणात आल्याचा फील येतोय. चारही बाजूने दिसणारा डोंगर, रस्त्यामध्ये दिसणारे तलाव, नद्या लक्ष वेधून घेतात. सफर खूबसूरत है मंजिल से भी, हे वाक्य मला इथे प्रवास करताना खरंच वाटलं. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवस तरी असा निवांत निसर्गाच्या सानिध्यात घालवावा असं प्रत्येकालाच वाटतंय. तर हे ठिकाण त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हाय, मी प्रिया. मी आले आहे हडशी टेम्पल येथे. तर इथला सर्व परिसर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे टेम्पलसोबतच विविध ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे, तर ती आज मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आल्यावर पहिल्यांदाच दिसते ते संत दर्शन. इथे महाराष्ट्रातल्या विविध साधू संतांचे प्रतिकृती आहेत. इथं तिकीट दिलेलं आहे. 3 वर्षापुढील ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 100 रुपये आणि मोठ्या माणसांसाठी 200 रुपये. इकडे सगळे आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसत आहेत. आतमध्ये कंटिन्यू पाण्याचे फवारे आहेत, त्यामुळे मी आतमध्ये गेले नाही कारण माझ्यासोबत लहान बाळ पण आहे. आणि इकडे लहान मुलांचे आवडते कार्टून मोटू आणि पतलू. संत दर्शन झाल्यावरच थोडंसं पुढे गेल्यावर हे भव्य मंदिर आहे पंढरीच्या पांडुरंगाचं. आणि मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. तिथे आपण निवांत बसू शकतो. जर डब्बा वगैरे काही आणला असेल तर तिथे खायला पण खूप मस्त आहे. निवांत बसून खाताही येते. आणि मंदिराच्या अगदी समोरच इथे कमळाचे फुलं पण दिसतात. या फुलांजवळ फोटो काढायसाठी लोकांची गर्दी होती. 5 मिनिट वेट करून शेवटी माझा नंबर लागला व्हिडिओ काढायला कमळाच्या फुलाचा. हे बाहेर जवळून मंदिर असं दिसते बाहेरून. मंदिराच्या चारही बाजूनी डोंगर आहे आणि थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावरच एक छान तुळशी वृंदावन पण आहे तिथे. इकडे लोकांचा फोटोशूट चालू आहे. आणि आतमध्ये गेल्यावर मंदिर असून आतून असं सुंदर दिसतंय. इथे लाईन आहे. मंदिराच्या अगदी समोरच गाय आणि वासराची सुंदर अशी प्रतिकृती आहे. माणूस असो वा प्राणी, आई ही आई असते. तिचं तिच्या लेकरावर जीवापाड प्रेम असते, हे या प्रतिकृती बघून दिसतंय. गाय आणि वासराच्या प्रतिकृतीच्या अगदी समोरच बळीराजाला साथ देणाऱ्या बैलजोडीची प्रतिकृती आपल्याला इथे दिसते. मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघून झाल्यावर त्याच्या बाजूलाच इथे वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत, त्या आपण जवळ जाऊन बघूयात. तर इथे वरी सायकलिंग आहे, रोपवे आहे, ATV बाईक रायडिंग आहे आणि इकडे हे लहान मुलांचे काही गेम आहेत. आणि इथे ॲडव्हेंचर पार्क ओपन 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ओपन असते. हा इकडे लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीचा एरिया आहे. स्कायवॉक हे या गेमचं नाव आहे. मला पण इथे आल्यावरच कळालं हे स्कायवॉक आहे म्हणून. हे स्काय सायकलिंग. इकडे हे दोघं जण स्काय सायकलिंग करत आहे.
कट करायचं होतं, कट करून टाक. अजून इकडे काही लहान मुलांचे जे सर्व गेम आहेत. हा बुल गेम आहे. यात हे बैल सारखा त्या मुलाला पाडत होता, पण तरी ते त्यामध्ये परत बसत होता. मस्त मज्जा येते. हा गेम तर ओसाडच पडला, इथं कोणीच काही खेळत नाही. बच्चे कंपनीने ह्या गेमला चांगलाच प्रतिसाद दिला. इथं खूप सारे मुलं गेम खेळत आहेत आणि हा एक लहान मुलांच्या आवडीचा गेम, पाण्यात लहान मुलांची छोटी बोटिंग. आणि ही इकडे फ्रॉग ट्रेन आहे. यात लहान मुलांसोबतच त्यांचे पालकही या ट्रेनमध्ये बसू शकतात. आणि ही ATV बाईक राईड आहे. आता ती तिकडे लहान मुलांची बोटिंग होती, आता इकडे मोठ्या माणसांची ही बोटिंग आहे, बाजूला दिसते. आणि इथे जेवण्यासाठी स्वरूप रेस्टॉरंट म्हणून तिथे आहे. हा ॲक्टिव्हिटी एरियाचा परिसर आहे. हे इकडे मोठ्या माणसांची बोटिंग आहे. आणि हे रोपवे गेम. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीच्या बाहेरच या आजी बसल्यात, उकडलेले शेंगा पेरू घेऊन. यांच्याकडे फोन पे नाही, कॅश असेल तरच घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण मंदिर, तिथले वेगवेगळे ॲडव्हेंचर आणि संत दर्शन, तिथे मी नाही गेले कारण वरून थोडे पाण्याचे फवारे पडत असल्यामुळे आणि माझ्यासोबत बाळ आहे त्यामुळे. आणि हे इकडे माझ्या मागे आहे ते पूर्ण पार्किंगचा परिसर आहे. इथे पार्किंगसाठी कसलेही एंट्री फीस नाही आहे. जर तुम्ही कधी लोणावळ्याला आलात तर लोणावळ्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आणि रस्त्याने येतानाच खूप सारे असे ठिकाण आहेत जिथे आपण थांबू शकतो. बघण्यासारखे ठिकाण आहे. तिकोना किल्ला आहे, परत पावना लेक आहे. रस्ताही प्रवास करतानाही खूप छान वाटते. तुम्ही झाल्यास ह्या प्लेसला नक्कीच व्हिजिट करा. चला आता आजचा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.